depending upon chemical composition. Depending upon chemical composition, matter mainly classified into two types. Who is classified? Matter. Matter is classified into two types, that is pure substances. Pure substances. आणि दुसरं कोण आहे तर मिक्सचर. दुसरे कोण आहे? मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस प्रपोर्शन काय असणार आहे? डेफिनाइट प्रपोर्शन. प्युअर सबस्टन्सेसचा प्रपोर्शन काय असणार आहे? डेफिनाइट काय असतो तर प्रपोर्शन असतो. It is having definite proportion. And these pure substances are mainly classified into two types. That is elements and compounds. Now if I am talking about elements made up of only one type of constituent part. एकाच type of constituent particle चे काय झालेले असतात तर बनलेले. Now this element is further classified into how many types? 3 types. कोणते कोणते आहेत? Metals, non metals आणि दुसरे काय आहेत तर metallics. Yes or no? Yes or no? आणि compounds, two or more different constituent particle, two or more different constituent particles combined in a what? Combined in a fixed ratio. Combined in what? Combined in a fixed ratio. आणि compounds हे mainly परत किती टाइप मध्ये क्लासिफाय केले तर दोन. कोणते तर कोणते? ऑर्गॅनिक कंपाउंड आणि दुसरा कोणता होता तर इनऑर्गॅनिक कंपाउंड. येस ऑर नो? बरं, काल कुठपर्यंत लिहून घेतला मग आपण ऑर्गॅनिक कंपाउंड आणि इनऑर्गॅनिक कंपाउंडची डेफिनेशन लिहून घेतली का? काल पॉइंट कुठपर्यंत लिहून घेतलेला? ओपन करा बुक. मिक्सचर्स बद्दल पहिला डिस्कस करूया आणि मग लिहून घेऊया. What are mixtures? Mixtures are formed and they are having indefinite proportion. त्यांचा proportion काय नसतो तर फिक्स्ड नसतो. Mixtures ला काय म्हणतो? When two or more different. What different? When two or more different substances. When two or more different substances. वेगवेगळे substances mixed होतात एक दुसऱ्याबरोबर. Mixes with each other. In any proportion. कोणत्याही proportion मध्ये मिक्स होणे त्याला आपण काय म्हणणार आहे तर मिक्सचर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस एक दुसऱ्यामध्ये मिक्स होतात, रिएक्ट होत नाही. मिक्स होतात, रिएक्ट होत म्हणजे कंपाऊंड मध्ये बॉन्ड विंड फॉर्म होत होता तसं बॉन्ड विंड वगैरे काय फॉर्म होत नाही. फॉर एक्झाम्पल जर मी मिक्सचर घेतला तर सॅन्ड आणि वॉटरचा, सॅन्ड प्लस काय घेतला तर वॉटर, तर हे दोन्ही फक्त मिक्स झालेले आहेत. सॅन्ड आणि वॉटर, सॅन्ड वॉटर बरोबर रिएक्ट होणार नाही. सॅन्ड फॉर्म्युला वेगळा असणार आहे, वॉटरचा फॉर्म्युला काय असणार आहे वेगळा. सॅन्ड हा कंपाऊंड आहे, वॉटर ही काय आहे तर कंपाऊंड आहे. आता नेक्स्ट एअर जर घेतलं, एअर इज ऑल्सो मिक्सचर. एअर कशाचं मिक्सचर आहे? त्यामध्ये ऑक्सिजन असते, नायट्रोजन असते, कार्बन डायऑक्साइड असते, एअर गॅस असते. बरं, हे रिएक्ट झालेले असतात काही दुसऱ्या बरोबर. जर हे रिएक्ट झाले असते तर आपल्याला नायट्रो ऑक्साइड खूप जास्त प्रपोर्शन मध्ये मिळाला असता. येस ऑर नो?
आपण काय म्हणतो एअर मध्ये 78% काय आहे नायट्रोजन, 21% काय आहे ऑक्सिजन, आणि राहिलेले 1% जे आहे ते कार्बन डायऑक्साइड, इनर्ट गॅस आणि बाकीचे सगळे. पण हे रिॲक्ट झालेले नाही. मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं आपण जर लेमन सरबत बनवला आणि क्लासमध्ये जर आपण आज 30 आहोत तर 30 जणांनी सरबत बनवण्याची टेस्ट वेगवेगळी येणार. त्याचा 30 जणांचा प्रपोर्शन पण वेगवेगळं असणार. फॉर एक्झाम्पल मी साखर जास्त घालेन, पाणी कमी घालेन, मीठ कमी घालेन आणि काय लेमन पण कमी स्क्वीज करेन. तर कोणाला तरी आंबटपणा जास्त पाहिजे त्यामुळे तो जास्त स्क्वीज करेल लेमन, साखर कमी घालेन, मीठ कमी घालेन आणि पाणी कमी घालेन. पण एकदमच पाणी जास्त घालेन आणि बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स ऍड होतील. पण ऍट द एंड बनतंय काय शरबत मिक्सचर ज्याचं प्रपोर्शन विदिन सर्टन लिमिट तुम्ही चेंज करू शकताय. जास्त साखर ऍड करू शकताय, जास्त सॉल्ट ऍड करू शकताय, जास्त पाणी ऍड करू शकताय, त्याचं प्रपोर्शन आपण चेंज करू शकतो. आणि मिक्सचर्स म्हणून म्हणतात काय टू ऑर मोर डिफरंट सबस्टन्सेस मिक्स विथ ईच अदर इन एनी प्रपोर्शन, आणि तो प्रपोर्शन तुम्ही सर्टन लिमिट मध्ये व्हॅरी करू शकता. काय करू शकताय सर्टन लिमिट मध्ये व्हॅरी करू शकता. समजते मी काय सांगते मिक्सचर. सगळ्यात एक्झाम्पल तर सॅन्ड आणि वॉटर आहे, एअर आहे, त्यानंतर सॉल्ट इन वॉटर आहे, अल्कोहोल इन वॉटर दारू पाण्यामध्ये टोटली डिपेंड झाले की कोण प्यार आहे. अल्कोहोल प्लस वॉटर, अल्कोहोल प्लस वॉटर म्हणजे वॉटर मध्ये तुम्ही अल्कोहोल ऍड करायला आहे, वॉटर मध्ये अल्कोहोल ऍड करायला का अल्कोहोल मध्ये वॉटर ऍड करायला, पण ते एक दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होत नाही, ते फक्त मिक्स होतं. ते फक्त काय होत आहे मिक्स. सो when mixtures we are taking there is no reaction in between the substances, no reaction in between, no reaction in between the substances. जे काही सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेस मध्ये कोणत्याही प्रकारची रिॲक्शन होत, जे काही सबस्टन्सेस आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिॲक्शन होत नाही. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक. आता मिक्सचर्स मध्ये काय असते the properties of the substances are retained in mixtures. त्याचं मीनिंग काय? फॉर एक्झाम्पल आहे मी शरबत बनवलं, शरबत मध्ये काय काय होतं, सॉल्ट होतं, लेमन होतं, शुगर होतं आणि वॉटर होतं. हे मिक्सचर मध्ये आलं, त्याला मी मिक्स केलेलं आहे. काय केलेलं आहे मिक्स. मिक्स केल्यानंतर यामध्ये रिॲक्शन झाली नाही, त्यामुळे सॉल्टचं सॉल्टीनेस जे आहे खारटपणा तो आहे तसा राहणार, लेमनचा आंबटपणा जो आहे तो आहे तसा राहणार आहे. तो रिॲक्ट होऊन कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही. जेवढे पाण्यामध्ये असतं तेवढंच. पाणी जर जास्त झालं तर पांचटपणा आणि साखर गोड गोड. फॉर एक्झाम्पल आता परत एअर जर घेतला तर एअर मध्ये कोण आहे ऑक्सिजन आणि कोण आहे तर मेनली नायट्रोजन. मग ऑक्सिजनचं काम करते एअर मध्ये रेस्पिरेशन फोटोसिंथेसिस, आणि नायट्रोजनचं काम करते काय इनर्ट्स ऍटमॉस्फिअर क्रिएट करणे आणि प्लांट्सला मिनरल्स प्रोव्हाइड करण्यामध्ये मदत करणे. काय नायट्रोजन ब्रेकडाऊन होतो नायट्रेट्स मध्ये वगैरे, रायझोबियम बॅक्टेरिया वगैरे असतात, सिम्बायोटिक असोसिएशनला रिॲक्शन वगैरे. म्हणजे हे दोन्ही जरी एअर हे जरी मिक्सचर असतील तरी हे एक दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होत नाही. रिॲक्ट नाही झालं तर त्याची प्रॉपर्टी चेंज होतील का? मिक्सचर फॉर्म झाल्यानंतर त्याची प्रॉपर्टी चेंज झाली का? मिक्सचर होण्याआधी त्याची प्रॉपर्टीज काय होत्या सेम, मिक्सचर झाल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टी काय झाल्या सेम. कारण मिक्सचर मध्ये कोणतीही प्रकारची रिॲक्शन होत नाही, कोणत्याही प्रकारची रिॲक्शन होत फक्त ते एक दुसऱ्यामध्ये मिक्स होतात. काय होतं एक दुसऱ्यामध्ये. समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? सो मिक्सचर्स द सबस्टन्सेस प्रेझेंट इन मिक्सचर्स, जे काही सबस्टन्सेस मिक्सचर्स मध्ये असतात ते स्वतःची प्रॉपर्टी रिटेन करतात. They retain करतात, they retain their own properties. What they do? They retain their own properties.
समजतंय इथपर्यंत? ठीक. आता जर मिक्सचर आपण क्लासिफाय केलं तर मिक्सचर आपण मेनली दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते दोन टाइप आहेत मिक्सचर्स मला सांगू शकता तुम्ही? दोन टाइप ऑफ मिक्सचर्स कोण आहेत? एक आहे होमोजिनियस मिक्सचर. एक कसला मिक्सचर आहे? होमोजिनियस मिक्सचर. आणि दुसरा मिक्सचर कोणता आहे तर हेटेरोजिनियस मिक्सचर. एक कसला मिक्सचर आहे? होमोजिनियस मिक्सचर्स. आणि एक मिक्सचर कोणता आहे तर व्हॉट इज होमोजिनियस मिक्सचर? होमो सेम, जीनियस फेज, सेम फेज थ्रूआउट असणार. A mixture which is having same phase throughout. मिक्सचर फॉर्म झाल्यानंतर ना तुम्हाला त्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस आहेत हे समजणार नाही, कारण ते मिक्स होऊन काय फॉर्म झालेले आहे तर सिंगलच फेज फॉर्म झालेले. सिमिलरली हेटेरोजेनियस, हेटेरो म्हणजे डिफरंट आणि जीनियस म्हणजे काय तर फेज. म्हणजे हेटेरोजेनियस मिक्सचर्स मध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकताय की यामध्ये वेगवेगळे फेजेस प्रेझेंट आहेत. काय फाइंड आउट करू शकता तुम्ही? यामध्ये वेगवेगळे फेजेस काय आहेत? प्रेझेंट आहेत. आता इथं बघा, हा सॅन्ड आणि वॉटर आहे, पाणी आणि वॉटर आहे, सॉरी पाणी आणि वॉटर आणि सॅन्ड आहे किंवा वॉटर आणि मड. आपल्या घरी आता गढूळ पाणी येतं, तुम्ही सांगू शकता ना की त्यामध्ये सॅन्ड आणि वॉटर आहे. इट इज अ मिक्सचर अँड यू कॅन आयडेंटिफाय की त्यामध्ये सॅन्ड पण आहे आणि वॉटर आहे. जरी खूप गढूळ पाणी आला त्याला एक दिवस ममा आहे तसं ठेवते बघा मटक्यामध्ये किंवा कशामध्ये, मध्ये जे काही थोडंसं घाण आहे ते खाली डिपॉझिट होते, तरी पण बारीक सॉल्ट म्हणजे सगळं गढूळपणा त्यात आहे, मडीपणा. ममा सांगू शकते ना की हा नाही त्यामध्ये आहेच सँड पार्टिकल्स. मग तुरटी फिरवतात बघा, तुरटी ॲलम, आणि काय ॲलम फिरवताना ना त्या ॲलम फिरवल्यानंतर जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत त्यातले तर त्याला चिकटतात आणि ते खाली काय होतात तर डिपॉझिट, मग तुमचं वॉटर क्रिस्टल. पण या केसमध्ये सॅन्ड वॉटर मध्ये मी आयडेंटिफाय करू शकत होते की सॅन्ड एक आहे, सॉलिड फेज एक आहे आणि वॉटर लिक्विड एक फेज आहे. पण ज्या केसमध्ये मी सांगू शकते असे मिक्सचर ज्यामध्ये मी आयडेंटिफाय करू शकते की त्यामध्ये दोन वेगवेगळे फेजेस प्रेझेंट आहेत, त्याला मी कसले मिक्सचर म्हणणार आहे? हेटेरोजिनियस मिक्सचर्स. कसले मिक्सचर्स आहेत ते? हेटेरोजिनियस मिक्सचर्स. कसले मिक्सचर्स आहेत ते? हेटेरोजिनियस मिक्सचर्स. समज में आ रहा है? नाउ एयर है, एयर कसं मिक्सचर आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि काय खूप काय त्यामध्ये प्युअर एअर. काय म्हणते मी? प्युअर एअर. मग मला सांगा जर मी प्युअर एअर घेतली तर मी आयडेंटिफाय करू शकते का अरे बापरे हा बघा हा ऑक्सिजनचा पार्टिकल आहे, हा नायट्रोजनचा पार्टिकल आहे, हा कार्बन डायऑक्साइडचा पार्टिकल आहे. कॅन आय आयडेंटिफाय? No. Can I identify? So if I can't identify की यामध्ये एकपेक्षा जास्त गॅसेस प्रेझेंट आहेत, then it is a mixture. Homogeneous. कसला मिक्सचर आहे? हा, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फेजेस आहेत पण आपल्याला समजत नाहीये दोन किंवा दोन पेक्षा जास्त फेजेस आहेत किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स मिक्स झालेले आहेत आणि त्या मिक्सचर आपण कसले मिक्सचर बनणार आहे तर होमोजिनियस मिक्सचर्स. कसले मिक्सचर्स बनणार आहे? होमोजिनियस. तुम्ही म्हणणार मॅम असं का? प्युअर एअर का म्हटलं? होमोजिनियस मिक्सचर हे प्युअर एअर असते म्हणतात, कारण जर डस्ट पार्टिकल्स ऍड झाले त्यामध्ये काय झाले तर ते हेटेरोजिनियस मिक्सचर होतं. ही पूर्ण रूम जर मी क्लोज केली, काय केली आणि थोडीशी लाईट आहे, बारीक लाईट तुम्ही ऑब्झर्व करता धूळ पण बघू शकता ना धूळ तुम्ही आता? येस ऑर नो? त्याला म्हणतात स्कॅटरिंग इफेक्ट ऑफ लाईट किंवा टिंडाल्स इफेक्ट. म्हणजे विदिन सर्टन इफेक्ट तुम्ही जर दोन वेगवेगळे फेजेस प्रेझेंट आहेत हे जस्टिफाय करू शकताय, देन इट इज अ विच मिक्सचर? हेटेरोजिनियस मिक्सचर. आता तुम्ही जाणार डस्ट उडताना तुम्हाला दिसत किंवा पूर्ण रूम क्लोज केली, थोडीशी लाईट पडली त्या लाईट मध्ये किंवा रात्री गाडीची लाईट ऑन केली, तिरकी जाते ती.
कधी स्ट्रेट जात नाही, तिरकी जाते, कारण ते लाईट पार्टिकल्स त्या डस्ट पार्टिकलला काय होतात, धडकतात, त्यामुळे त्यांचे पाथ काय होतात, स्कॅटर. सो इम्प्युअर एअर ज्यामध्ये डस्ट पार्टिकल्स आहे, कोणता मिक्सचर आहे? इम्प्युअर एअर कसला मिक्सचर आहे? इम्प्युअर एअर, इम्प्युअर एअर म्हणजे ज्यामध्ये डस्ट पार्टिकल्स आहेत. हेटेरोजेनियस मिक्सचर, कारण त्यामध्ये डस्ट पार्टिकल्स आहेत ते मी सांगू शकते. एअर पण आहे आणि डस्ट पार्टिकल पण आहे हे सांगू शकते मी. एअर पण आहे आणि डस्ट पार्टिकल पण आहे हे मी सांगू शकते इम्प्युअर एअरला. इम्प्युअर एअर म्हणजे काय? ज्यामध्ये डस्ट पार्टिकल्स आहेत. कसले पार्टिकल्स आहेत? डस्ट पार्टिकल्स. पण प्युअर एअर ज्यामध्ये डस्ट पार्टिकल्स नाही. त्यावेळी मी काय आयडेंटिफाय करू शकत नाही की त्यामध्ये किती गॅसेस प्रेझेंट आहेत आणि कोणते कोणते गॅसेस प्रेझेंट आहेत. तुम्हाला माहित आहे alloy, alloy, have you heard about alloy? Have you heard about alloy, alloy? दोन किंवा दोन पेक्षा जास्त मेटल एकमेकांबरोबर रिएक्ट होतात, मिक्स होतात. What is the definition of an alloy? What is the definition of an alloy? An alloy is a homogeneous mixture. An alloy is a homogeneous mixture of two or more metal or one metal and other non-metal. I think तुम्हाला या डेफिनेशन मध्ये समजलं असेल की alloy काय आहे, कसलं मिक्सचर. alloy is a homogeneous mixture. तुम्ही म्हणाल आहे ना सॉलिड स्टेट आहे, मिक्स कशी झाली? करू शकतो मिक्स, मेल्ट करायचं दोघांना. काय करायचं दोघांना? मेल्ट. दोन जे काही मेटल तुम्हाला मिक्स करायचे ते मेल्ट करायचे. जो तुम्हाला मेटल मिक्स करायचा त्यामध्ये मेल्टेड मोल्डन फॉर्म मध्ये त्याला मिक्स करायचं, स्टफ थंड करायचं. एक्झाम्पल, कॉपर प्लस झिंक काय बनते? ब्रास. आयर्न प्लस कार्बन काय बनते? स्टील. पण जेव्हा ब्रास किंवा स्टील फॉर्म झालं, स्टीलला स्टील बघताय आणि स्टीलला जाऊन म्हणा हा हे बघा कार्बन पार्टिकल आहे, चालू दिसतंय का तुम्हाला कार्बन पार्टिकल? आयर्न पार्टिकल आहे, दिसतंय. निकेल आहे त्यामध्ये, हे दिसतंय का? सो इट इज अ विच मिक्सचर? होमोजेनियस. मला माहिती आहे ह्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त आहे, पण मला दिसत नाहीये, त्यामुळे इट इज अ होमोजेनियस मिक्सचर. सो एनी alloy is a which mixture? Homogeneous mixture. Any alloy is a homogeneous mixture. समझ में आ रहा है कुछ बोल में? सुनो, ठीक है. आता नेक्स्ट, ऑयल एंड वाटर. ऑयल एंड वाटर, yes. Oil and water, oil plus water, oil plus water is heterogeneous. क्योंकि it will never mix with each other. First thing, and we can identify the phases. मी यामध्ये आयुष्य कायम त्यातले वेगवेगळे phases काय करू शकतो तर आयडेंटिफाय करू शकतो. हे बघा, salt plus water किंवा sugar plus water किंवा लेमन प्लस वॉटर हे सगळे कसले मिक्सचर आहेत तर होमोजेनियस. अल्कोहोल इन वॉटर होमोजेनियस. अल्कोहोल इन वॉटर होमोजेनियस. पण बटर्स, जॅम, जेलीज, जे तुम्ही परफ्यूम्स यूज करताय, स्प्रेज, शॅम्पूज, हे सगळे हेटेरोजेनियस मिक्सचर. हे सगळे कसले मिक्सचर आहेत? हेटेरोजेनियस. ऍडसॉर्प्शन आणि कोलाइड पण टॉपिक बघितले ना आपल्याला, आहे म्हणून सांगितलं ना मी तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये ऍडसॉर्प्शन आणि कोलाइड. होमोजेनियस मिक्सचर्स मध्ये एकच प्रकार असतो कशाचा? ट्रू सोल्युशन. होमोजेनियस मिक्सचर मध्ये एकच प्रकार असतो, तो कोण आहे तर ट्रू सोल्युशन. आता तुम्ही म्हणाल हे कसं? ठीक आहे, हेटेरोजेनियस आणि होमोजेनियस मिक्सचर समजलं डिफरंट बेस आहे, मग त्यापुढे क्लासिफिकेशन कोणाच्या बेसिस वरती होतं तर त्यापुढे क्लासिफिकेशन होतो ऑन द बेसिस ऑफ पार्टिकल साइज. ऑन द बेसिस ऑफ पार्टिकल साइज. जर पार्टिकल साइज 10⁻⁻7 सेंटीमीटर पेक्षाही काय असेल तर कमी असेल, लेस दॅन. जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल लेस दॅन 10⁻⁷ सेंटीमीटर पेक्षा कमी आहे तर ते जे मिक्सचर आहे त्याला ट्रू सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ट्रू सोल्युशन. आता हेटेरोजेनियस मिक्सचर्स आता परत मेनली दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतात.
कोणते सांगा? सस्पेन्शन्स. आणि दुसरे कोणते असतात तर कोलाइड्स. आणि ही कोलाइड्स ही खूप मोठी फॅमिली आहे बाळांनो. जॅम, जेली, बटर जे मी तुम्हाला सांगितलं, परफ्यूम्स, त्यानंतर शॅम्पूज, त्यानंतर शेविंग क्रीम, हे सगळे जे कोलाइड सिस्टीम मध्ये. आता हे परत पार्टिकल साइज मध्ये क्लासिफाय केलेलं असतं. कशावरती क्लासिफाय केलेलं असते? पार्टिकल साइज. आता ज्याची पार्टिकल साइज 10 raised to -7 to 10 raised to -4 सेंटीमीटरच्या रेंज मध्ये ते सस्पेन्शन झाले. काय झाले? सस्पेन्शन. आणि ज्याची पार्टिकल साइज ग्रेटर दॅन काय आहे? 10 raised to -4 सेंटीमीटर. ग्रेटर दॅन 10 raised to -4 सेंटीमीटर. त्याला आपण कसले मिक्सचर्स म्हणणार आहे? तर हेट्रोजेनियस मधले पण कोण? कोलाइड्स. काय म्हणणार आहे? कोलाइड्स. मागचा चार्ट कुठेपर्यंत कंप्लीट झालाय बघा. का जो चार्ट ड्रॉ केला तुम्ही कुठेपर्यंत कंप्लीट केलाय? पर्यंत कंप्लीट केलाय ना? ठीक आहे. ह्या साईडचं पण लिहून घ्या. मिक्सचर्स, इनडेफिनाइट प्रपोर्शन, होमोजिनियस, हेट्रोजिनियस आणि हे पुढचं तेवढा पार्ट लिहून घ्या. होमोजिनियस मध्ये एकच प्रकार असतो, ट्रू सोल्युशन. हेट्रोजिनियस मध्ये दोन प्रकार असतात, सस्पेन्शन्स आणि काय असतात तर कोलाइड्स. हा पॉइंट लिहून घ्या. कोणता? Compounds are the pure substances which can be broken down into simpler substances by ordinary chemical changes. In compound, two or more type of elements combined in a fixed ratio. Next, compounds are further classified into two types. Add. Compounds are further classified into two types. First one is organic compounds. The compounds which contain what? The compounds which contain CH bond. Example काय असणार आहे? Methane, ethene, propane, aldehyde, alcohol, etc. And second, inorganic compounds. Inorganic compounds, the compounds which does not contain CH. Example, NaCl, HCl, H2SO4, NaMnO4, K2CR2,
Accept. Accept. Properties of compounds are totally different from the properties of elements they are formed from. They are formed. Properties of compounds are totally different from the properties of element they are formed from. What is chemistry? Chemistry is central science. Chemistry कसला सायन्स आहे? सेंट्रल सायन्स. म्हणजे केमिस्ट्री या सब्जेक्टचा नॉलेज लागणारच आहे दुसऱ्या सब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी. मग तो फिजिक्स असू दे, मॅथ्स असू दे, बायोलॉजी असू दे, इंजिनिअरिंग असू दे, मेडिकल फील्ड असू दे, किंवा कोणती. कॉमन सेन्स. व्हॉट इज मॅटर? एनीथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड विच हॅज इट्स ओन मास ऑर व्हॉल्यूम. म्हणजे कोणतीही वस्तू मध्ये मॅटर आहे आणि मॅटरच्या स्ट्रक्चर मध्ये स्टडी करणे, केमिकल प्रॉपर्टी स्टडी करणे, फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणे आणि कंपोजिशन स्टडी करणे म्हणजे केमिस्ट्री. म्हणजे तो सबस्टन्स बनलाय कशाचा, कसा बनलाय आणि त्याचं सगळं स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, त्यानंतर जर तो रिॲक्ट झाला तर कोणाबरोबर कसा रिॲक्ट होणार हे मला माहिती. येस ऑर नो? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी फिजिक्स म्हटलं या केसमध्ये तर मटेरियल्स असतात वेगवेगळे, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. मग फेरोमॅग्नेटिझम परमनंट मॅग्नेटिझम दाखवते. मग त्याची जी काही मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ती स्ट्रॉंगर असणार आहे. पण मला फेरोमॅग्नेटिक मटेरियल कसा फॉर्म होतोय किंवा कोण असतोय हे माहित झालं तर सोपं जाणार की नाही जाणार? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत मान्य, पण इलेक्ट्रॉन्स आहेत कशामध्ये? ऍटम मध्ये. ऍटमच्या बाहेर कशामध्ये? ऍटमच्या बाहेर कशामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसले इलेक्ट्रॉन्स आहेत? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होणार आहेत तर फ्री होणार आहेत आणि मग मूव्ह होणार आहेत फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह. मला स्ट्रक्चर ऑफ ऍटम माहित पाहिजे या केसमध्ये. मग इलेक्ट्रॉन फिरताना मग ते फिरणार आहे माहित पाहिजे होतं. येस ऑर नो? सो बघा, केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. its knowledge is required in the studies of physics. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे करंट, इलेक्ट्रिसिटीचा टॉपिक. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिझम, ठीक आहे, रे ऑप्टिक्स वगैरे. बायोलॉजिकल सायन्स, बायोलॉजिकल सायन्स आपण जे बनलोय प्रोटीन सिंथेसिस पासून सेल फॉर्म झाला, पण त्यामध्ये डीएनए आहे. डीएनए मध्ये आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, पण ते डीएनए मध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती कशी पेअर्ड आहे ना. डीएनए पेअर्ड असतो ना, डबल हेलिक्स असतो ना. एडेनिन पेअर्स विथ थायमिन, सायटोसिन पेअर्स विथ गुआनिन. जे पेरिंग आहे त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स मध्ये येतात. कशामध्ये येतात? प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. आपल्या बॉडीमध्ये जे सेल्युलोज आहे इट इज अ काइंड ऑफ कार्बोहायड्रेट्स. जे प्रोटीन्स आहेत, अमायनो ऍसिड्स, अल्फा अमायनो ऍसिड्स लिंक होतात आणि काय बनते तर प्रोटीन सिंथेसिस. एन्झाइम्स जे आहेत, हार्मोन्स जे आहेत, ट्रिप्सिन, पेप्सिन, ह्या सगळ्यांना काय ना काहीतरी केमिकल फॉर्म काय ना काहीतरी कंबाईन होऊन फॉर्म झाले. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर स्टडी करायला लागणार आहे आपल्याला, त्याची प्रॉपर्टी स्टडी करायला लागणार आहे. प्रॉपर्टी स्टडी केल्यानंतरच मला समजणार ना की मी याचा उपयोग करू शकतो किंवा शकत नाही. मग कुठे यूज करतो? बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स, अर्थ अँड मिड सायन्स, स्पेस सायन्स, या सगळ्या ब्रांचेस मध्ये केमिस्ट्री लागणार आहे. So the scope of chemistry is in every aspect of life. For example, सगळ्यात इम्पॉर्टंट आपले बेसिक नीड्स काय काय आहेत? ह्युमन बीइंगचे बेसिक नीड काय आहेत? फूड, क्लोथ आणि शेल्टर. ठीक आहे. पहिला ज्या प्रमाणे फूडचं उत्पादन होत होतं आता तेवढ्याच पटीनं फूडचं उत्पादन होऊन चाललं का? पहिलीची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्यामध्ये फरक आहे की नाहीये? मग आपण काय यूज केले? फर्टिलायझर्स.
फर्टिलायझर्समुळे काय वाढलं? यील्ड. पण हे फर्टिलायझर्स कसले होते? केमिकल्स होते ना. NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम होते. वेगवेगळे कॅल्शियम फॉस्फेट वगैरे वापरले आणि यील्ड वाढवली. पण त्याची प्रॉपर्टी आपण डिस्कस केली असतं ना, की सॉइल मध्ये ऍड केल्यानंतर हे फर्टिलिटी वाढवतोय. फर्टिलिटी वाढवल्यामुळे ह्याचं यील्ड काय होणार आहे? तर इन्क्रीज होणार आहे. समजते का? फूड जे आपण खातोय, प्रिझर्वेटिव्ह, जॅम, जेली, पिकल्स, पॅक्ड सबस्टन्सेस जेवढे आहेत त्या सगळ्यांमध्ये सोडियम बेन्झोएट टाकतो बघा. आपण टाकतो म्हणजे फूड प्रिझर्वेटिव्ह टाकतो. त्याची लाईफ टिकायला जास्त. आला का केमिस्ट्री? येस ऑर नो? ठीक आहे. कपडे जे आपण घालतोय, आता मी कॉटनचे कपडे घालते का एकच कलरचे कॉटनचे एकदम साधे कपडे आपण घालतो? आपण व्हरायटी ऑफ कलर्स, व्हरायटी ऑफ टेक्स्चर्स चे कपडे घालतो. टेरिकॉट, टेरिबुल, टेरिकॉट म्हणजे टर्निंग प्लस कॉटन, टेरिबुल म्हणजे टर्निंग प्लस काय झालं तर वूल झालं. मग त्यानंतर ना कसले कलर असते? हा नायलॉन. ठीक आहे. पण ते कसले तरी कलर असतात ना वेगवेगळे, ते चमकतात बघा ते कलर्स. लाईट पडली की त्यावरती असं काहीतरी असतं तसले क्लोथ्स. म्हणजे आता क्लोथ्स मध्ये व्हरायटी आली, प्रिंट्स आली, तिथेही काय वापरली गेली तर केमिस्ट्री यूज केली. And the air we breathe, it should be also purified. कशाला पाहिजे ती? कशाला पाहिजे ती? प्युरिफाईड. प्युरिफाईड असेल तरच काय होणार आहे? चांगले. प्युरिफाईड नाहीये ते पाहिजे. तुमचं स्कूल कोणतं? माहिती आहे तुमचं? ते हे असतात बघा, एअर पोल्युशनचं बोर्ड लावलेले असतात. हा असतात का? म्हणजे तिथं एअर मध्ये सगळ्या व्हरायटी काउंट करतात ना. म्हणजे तिथं परत केमिस्ट्री होणार आहे. म्हणजे एअर आपल्याला कसली पाहिजे ते पण केमिस्ट्री मध्ये करतात हेल्प करण्यासाठी. येस ऑर नो? फूड, क्लोथ आणि काय झालं? एअर आणि शेल्टर. शेल्टर आज कसला शेल्टर पाहिजे तुम्हाला? झोपडी चालते? सिमेंट पाहिजे. फक्त सिमेंटचं करता पाहिजे का त्यामध्ये त्याच्यामध्ये जे अम्युनिटीज आहेत ते पण पाहिजे? पाहिजे की नको? काय पाहिजे? फर्निचर एकदम परफेक्ट पाहिजे, कवर्ड पाहिजे. मग गादी जी आहे आता ती गादी पण तुम्हाला कसली पाहिजे? गरम नाही व्हायला पाहिजे रात्री. ऑर्थोपॅडिक पाहिजे, पाठीला दुखायला नाही पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आल्या की नाही. तुम्हाला लक्झुरियस लाईफ पाहिजे. त्या लक्झुरियस लाईफ मध्ये तुमचं जे शेल्टर आहे ते शेल्टर कसं असायला पाहिजे? ब्रँडेड. मग तिथं टेक्नॉलॉजी वापरली. ते टेक्नॉलॉजी सर अगेन रिलेटेड टू केमिस्ट्री. बिकॉज त्यांनी स्टडी केला हा मटेरियल जो आहे ज्या गादीचा, म्हणजे एखादा मटेरियल गादीला वापरलेला आहे तो काय करत नाही? हीट ऍब्झॉर्ब करून ठेवत नाही. त्यामुळे जर ह्याच्यावरती माणूस झोपला तर त्याला गरम होणार. एअर फ्लो होते चांगली. हा ते गेमिंगचे चेअर्स असतात बघा, त्याची मेश वगैरे असते, इथं गरम नको व्हायला, फुटला खूप कंटिन्युअसली बसतात म्हणून ती पण ब्रिदेबल एअर आहे असं आपण म्हणतो. येस ऑर नो? येस ऑर नो? हे पण डिफरंट एस्पेक्ट्स मध्ये आपण यूज करतो का? So for example, the air we breathe, the food we eat, the fluids we drink, and our clothing, transportation, and fuel supplies, and so on, all are related to chemistry. Though it is an ancient science, due to development and advancement in the science and technology, chemistry has developed as a modern science. Chemistry हा ancient science होता, पण त्यामध्ये सगळं डेव्हलपमेंट झाल्यामुळे आता तो मॉडर्न सायन्स झालेला आहे. Technological developments in a sophisticated instrument expanded our knowledge of chemistry. जेव्हा आपण टेक्नॉलॉजीज वापरले, इन्स्ट्रुमेंट्स वापरले, त्यावेळी आपलं पण नॉलेज विथ रिस्पेक्ट टू केमिस्ट्री काय झालेलं आहे तर इन्क्रीज झालेलं आहे. ओके. सो येस, now has been used in applied science such as medicines, pharmacy, dentistry. आता नवीन ट्रेंड आहे बघा, रूट कॅनल करायचे आणि दात बसवायचे. त्या दातांमध्ये प्रकार आहे. बेबी टीथ असते ना, बेबी टीथ. बेबी टीथ म्हणजे आपण आपल्याला स्कॅब बसवतात ना रूट कॅनल करून, तसं बेबीजना जे कॅब बनवतात ते जरी त्यांनी गिळलं चुकून तर त्यांना तशाची काय हार्म होणार नाही. ऍज वेल ऍज एखाद्याची बोन वगैरे तुटलेली वगैरे असते, हा एखादा चुरा कण वगैरे पावडर झालेले असतात कोणाचे ऍक्सिडेंट्स मध्ये, तर आर्टिफिशियल बोन्स आहेत. ते आर्टिफिशियल बोन्स मध्ये त्यांचं काय केलं जातं तर आहे तसं परत लावलं जातं फिमर वगैरे.
पण आर्टिफिशियल बॉन्ड बनवण्यासाठी पहिला नॅचरल बॉन्डची प्रॉपर्टी स्टडी केली आणि मग काय बनवली आर्टिफिशियल बॉन्ड, मग त्याला जॉईन मेडिसिनल वेमध्ये वापरलं. सो मेडिसिन, डेंटिस्ट्री, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर आणि डेली होम यूज प्रोडक्ट. नाव आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन बघितली काय होती, ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of structure, properties and chemical composition of what matter. This chemistry branch is further classified into four types. Main four types. इथं पाच दिले पण मेन फोर टाइप्स आहेत. कोणती? फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एकच मिनिट. बरं इथं बघा मी तुम्हाला काय म्हटलं, केमिस्ट्री इज ऍक्च्युअली मेनली क्लासिफाइड इनटू हाऊ मेनी टाइप्स? फोर टाइप्स. फर्स्ट वन इज फिजिकल केमिस्ट्री, second one is organic chemistry, third one is पहिली केमिस्ट्री कोणती आहे तर फिजिकल केमिस्ट्री. हे बघा हे जेव्हा फिजिकल केमिस्ट्री आलं ना तेव्हा लक्षात घ्या फिजिक्स रिलेटेड केमिस्ट्री, म्हणजे ज्यामध्ये फिजिक्स आपल्या फिजिक्स म्हणजे इमॅजिनेशन असते, फिजिक्स म्हणजे लॉज असतात, थिअरीज असतात, पॉस्ट्युलेट्स असतात. Yes or no? So physical chemistry, the branch of chemistry which deals with the study of structure, of matter and laws, theories, postulates related to that particular concept. जे काही laws, theories, postulates असतात ते कशामध्ये येतात? फिजिकल केमिस्ट्री. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगॅड्रो लॉ, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियलायझेशन, Dalton's atomic theory, Rutherford's atomic theory, modern periodic law, Mendeleev's periodic law, Dalton's atomic postulate, Aufbau's principle, Pauli's exclusion principle, Hund's multiplicity rule. जिथं रूल आलं, जिथं प्रिन्सिपल आलं, जिथं पॉस्ट्युलेट आलं, जिथं थिअरी आली, it is a physical chemistry. The branch of chemistry which deals with the study of properties, theories, laws, postulates of certain aspect. And what must be organic chemistry? Organic chemistry म्हणजे काय असेल? Organic compounds ची chemistry discuss. What is organic chemistry? Organic chemistry organic compounds जे कोणते कंपाउंड्स आहेत? ऑर्गॅनिक कंपाउंड्स ची काय डिस्कस करणे? स्टडी द केमिस्ट्री टू स्टडी द केमिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स. तर स्टडी द केमिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड म्हणजे केमिस्ट्री डिस्कस करतो. केमिस्ट्री मध्ये आपण तीन गोष्टी डिस्कस करतो. एक स्ट्रक्चर डिस्कस करतो, एक प्रॉपर्टीज डिस्कस करतो आणि एक कंपोजिशन. प्रॉपर्टीज परत किती प्रकारचे आहेत? दोन. कोणते? फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोण आहे? CH4. त्या CH4 चा स्ट्रक्चर स्टडी करणे, मग त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी, त्याची केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करणे. म्हणजे तो एअर बरोबर रिएक्ट होणार का, वॉटर बरोबर रिएक्ट होणार का, ऍसिड बरोबर रिएक्ट होणार का, बेस बरोबर रिएक्ट होणार का, मेटल बरोबर रिएक्ट होणार का, नॉन मेटल बरोबर रिएक्ट होणार का. आणि काय तर कंपोजिशन कार्बन आणि हायड्रोजन आहे, CH4 आहे, कार्बनचा मास 12 असते आणि हायड्रोजनचा मास 1 असते, 1x4 टोटल मास किती झालं? 16. यामध्ये कार्बन किती पर्सेंटेज आहे, हायड्रोजन किती पर्सेंटेज आहे. मग कार्बन तेवढा पर्सेंटेज असल्यामुळे काय काय बनवू शकतो. समजलं का ऑर्गॅनिक केमिस्ट्री? व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of chemistry of organic compounds. It studies the chemistry of organic compounds. Chemistry म्हणजे काय आहे? स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोजिशन. केमिस्ट्री म्हणजे काय आलं? स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज आणि केमिकल कंपोजिशन. मग हे ऑर्गॅनिक झालं. मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय असेल? हे ऑर्गॅनिक झालं ना. मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्री
इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय डिस्कस करणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये? यस, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे बघा काय इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स बद्दल तर आपण स्टडी करणारच आहे. जे आपल्या 118 एलिमेंट्स आहेत, किती एलिमेंट्स आहेत? पूर्ण पिरियोडिक टेबल, पूर्ण पिरियोडिक टेबल बद्दलची आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दलची स्टडी ऑफ केमिस्ट्री, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर, त्याचं प्रॉपर्टीज आणि त्याचं कंपोजिशन. फॉर एक्झाम्पल जर मी नायट्रोजन हा एलिमेंट घेतला, काय घेतला? तर हा नायट्रोजन एलिमेंटचा स्ट्रक्चर, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचा कंपोजिशन स्टडी करतो. किंवा एखादा इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला KMnO4, त्या KMnO4 चं काय डिस्कस करणे? स्ट्रक्चर. काय डिस्कस करणे? प्रॉपर्टीज. काय डिस्कस करणे? कंपोजिशन. मग प्रॉपर्टीज किती प्रकारचे? दोन, फिजिकल प्रॉपर्टी एंड केमिकल. समझ में आ रहा है क्या सर? मग एक फिजिकल झाला, एक ऑर्गॅनिक झाला, एक इनऑर्गॅनिक झाला. नेक्स्ट वाला कोणता असतं का? Analytical chemistry. See, analytical chemistry is like a research-oriented work. Analytical chemistry is a kind of research-oriented work. The branch of chemistry deals with the study of what? Identification, separation, qualitative and quantitative analysis of an substance if present in trace amount also. If present in trace amount also. Trace amount म्हणजे खूप कमी प्रमाणात जरी तो सबस्टन्स मिळतो. एखादा तुम्ही काहीतरी डिस्कवरी करता, त्या डिस्कवरी तुम्हाला एखादा सबस्टन्स मिळाला, त्याला तुम्ही आयडेंटिफाय करून त्याला सेपरेट केला, मग त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्ही स्टडी केला. आता क्वांटिटी मध्ये काय? कंपोजिशन. क्वालिटी मध्ये काय? सगळे त्याचे प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल. So analytical chemistry comes under mostly research oriented works. कोण अंडर येते? Research oriented. The branch of chemistry which deals with the study of separation, identification, qualitative and quantitative analysis of certain substance. If it is in a trace amount also, कमी प्रमाणात जरी असेल त्याचं स्टडी म्हणजे कशामध्ये येणार आहे तर analytical chemistry. आता अजून एक तुम्हाला 5 ब्रांच जेव्हा म्हणतात ना, तेव्हा बायोकेमिस्ट्री म्हणून पण एक ब्रांच दिली. ह्या म्हणजे ह्या 4 ब्रांच बरोबरच आहे, पण मी तुम्हाला काय म्हटलं, मेन ब्रांच किती आहेत? 4. बाकी सगळे बायोकेमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, न्यूक्लियर केमिस्ट्री, एटॉमिक केमिस्ट्री, हे सगळे अलाइड ब्रांचेस आहेत. अलाइड म्हणजे हे मेन ब्रांच पासूनच क्रिएट झालेले आहेत. अलाइड ब्रांचेस म्हणजे हे मेन ब्रांचेस पासून स्टार्ट झालेले आहेत, काही नवीन त्याच्यामध्ये नाही. आता बायोकेमिस्ट्री मध्ये काय? द स्टडी ऑफ to study the chemistry of biotic compounds. To study the chemistry of what? To study the chemistry of biotic components. Biotic components, living components. Living components, DNA, RNA, carbohydrates, fats, vitamins, minerals. जे आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणारे जे काही कंपोनेंट्स आहेत त्याची केमिस्ट्री डिस्कस करणे म्हणजे कशामध्ये येते तर बायोकेमिस्ट्री. समजतंय का? येस ऑर नो? एनी डाउट इन दिस? शौर्य थके क्यों लग रहे हैं? Chemistry is traditionally classified further into 5 branches: organic, inorganic, physical, bio and analytical. Organic chemistry is the study of properties and reaction of compounds containing carbon, organic compounds. carbon compounds नाही, CO2 carbon compound आहे, organic chemistry मध्ये येत नाही, त्यामुळे you should be precise. असे compounds ज्यामध्ये कसला बॉन्ड आहे?
CH. अशा कंपाऊंड मध्ये कसला बॉन्ड आहे CH. नेक्स्ट, inorganic chemistry is the study of all the substances which are not organic. ज्यामध्ये CH बॉन्ड नाही. Physical chemistry is the study of principle underlying the chemistry. It deals with the studies of properties of matter. It studies the atom, molecules and fundamental concepts related to electron, energies and dynamic theories. सोप्या भाषेत जे काही थिअरी, पॉस्टुलेट, प्रिन्सिपल्स, लॉज जे येतात ते फिजिकल केमिस्ट्री. It provides a basic framework for all the branches of what chemistry. Analytical chemistry ला काय सांगितलं मी तुम्हाला? त्यात analytical chemistry चं मे बी नाही दिलेलं असणार आहे, नाही दिलेलं. Analytical chemistry चं काय सांगितलं? The branch of chemistry which deals with the separation, identification, qualitative and quantitative analysis of a substance if it is present in a trace amount also. जरी तो trace amount मध्ये present असला तरी. समजते? ठीक आहे. लास्ट पॉइंट काय लिहिलं आता तुम्ही?